जरांगे नावाचा एक माणूस या महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या ना त्या कारणानं गेल्या अनेक दिवसापासून करतोय। हे ओबीसी नेते आता याच्यात मराठा धनगर वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे। कुठल्याही महिलांना शिवीगाळ केलेली नाही, कुठल्याही प्रकारचं समाज विघातक कृत्य केलेलं नाही। तर हे ओबीसी नेते एक वडापाव चोर तो सांगतो। मग जरांगे जर म्हणत असतील पॅन्टवर तो गेला, असलेला हावभाव केले, तर मग कुंभमेळ्यामधले आपले सर्व साधू मंडळी हा काय साधू आहे का? जो ज्यांनी कृत्य केलं अनवामध्ये तो काय साधू आहे का? मला वाटतं जरांगेच्या मानसिकतेवरती परिणाम झालेला आहे। जरांगे हा मनोरुग्ण आहे। मराठा समाजाचे होते आणि आम्ही वेळोवेळी सांगत होतो की हे लोक प्युअर जातीवाद करण्यासाठी प्रयत्न करत आहे। जय शिवराय। सध्या आपण बघितलं संतोष देशमुख यांचं जे प्रकरण झालं त्या प्रकरणात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली। संतोष देशमुख यांचा निर्गुण खून झाला। त्यामध्येही मराठा वंजारी मराठा ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न झाला। आम्ही तेव्हाही नेहमी सांगत होतो की जातीवाद करू नका, माणुसकी म्हणून आणि गुन्हेगाराला गुन्हेगाराच्याच जातीने बघा। ते प्रकरण होतं नव्हतं, आरोपीला आता समजा त्यांचे जे व्हिडिओ आले फोटो आले त्याच्यात सगळे लोक गैरवरले। तशाच प्रकारचं कृत्य हे अनवा भोकरदन तालुका जिल्हा जालना या ठिकाणी झालं। मारहाण करणारे मराठा समाजाचे होते आणि आम्ही वेळोवेळी सांगत होतो की आम्ही जात बघणार नाही, आम्ही गुन्हेगाराला गुन्हेगाराच्या दृष्टीने बघू। तर ज्या मराठा व्यक्तींनी त्या धनगर बांधवावर जे चटके दिले त्याचा आम्ही निषेध करतो आणि जो मारणारा आहे त्याला कडक शासन झालं पाहिजे, मोक्का लावला पाहिजे, फाशी द्या, काय करायचं करा। मराठा समाज म्हणून आम्ही त्यांच्या मागे उभं राहणार नाही। पण जो व्यक्ती ज्याला चटके दिले त्या व्यक्तीचं कृत्य हे तुम्ही बघितलं पाहिजे। त्याचे सर्व फुटेज आमच्यापर्यंत आले। आम्ही 3 दिवस कसली प्रतिक्रिया दिली नाही। त्या व्यक्तीने महाशिवरात्र होती, त्या दिवशी सर्वांना उपास असतो महाशिवरात्रीचा आणि लोक चांगले विचार करत असतात। आणि त्या दिवशी असं झालं की तो व्यक्ती दारूच्या नशेमध्ये त्या मंदिरात आला। असे व्हिडिओ तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो, ते व्हिडिओ आहेत माझ्याकडे, हे आपण बघू शकतोय। ह्या अशा प्रकारचे हे व्हिडिओ आहे। तो व्यक्ती महाशिवरात्रीच्या दिवशी नग्न अवस्थेत ह्या महादेवाच्या जो नंदी असतो त्या नंदीच्या अंगावर बसून बघा कसं घृणास्पद कृत्य करतोय। आणि ज्या येणाऱ्या महिला आहे, आता या ठिकाणी आपण बघू शकतो एक महिला जातीय, तर त्या ज्या महिला येत होत्या मंदिरात त्यांना तो म्हणत होता की मी महाकाल आहे, मी महादेव आहे, महादेवाच्या लिंगाची पूजा नका करू तर माझ्या लिंगाची पूजा करा, असं त्या व्यक्तीने घृणास्पद बोलल्यावर कुठल्याही व्यक्तीचा स्वाभिमान दुखावला जाणार। तर आणि हे ओबीसी नेते आता याच्यात मराठा धनगर वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे। ज्या अहिल्या माता होळकर यांनी अख्ख्या भारतामध्ये जेवढेही ज्योतिर्लिंग आहेत त्या ठिकाणी घाट बांधले, शिव मंदिरं जे ज्योतिर्लिंग आहे सगळ्यांचा जीर्णोद्धार केला। त्या मायमाऊलीने त्या माऊलीचे ते धनगर समाजाचे हे सगळे बांधव असताना यांनी तो आदर्श घ्यायचा। तर हे ओबीसी नेते एक वडापाव चोर तो सांगतो की जर तो नग्न अवस्थेत जो गोराडे, काय त्याचं आडनाव गोराडे, तर तो जो नंदीवर बसला आणि उघडा बसला तर मग हे प्रयागराजला जे साधू लोक नग्न अवस्थेत फिरत होते ते काय, म्हणजे यांनी बराबरी त्या प्रयागराजच्या त्या साधू त्या नागा साधूवर केली। हा काय साधू आहे का? जो ज्यांनी कृत्य केलं अनवामध्ये तो काय साधू आहे का? त्याची तुलना तुम्ही कशी करू शकता? हे लोक प्युअर जातीवाद करण्यासाठी प्रयत्न करत आहे। तसंच शिरूर कासारला त्या पारधी समाजाचा तो भोसले नामक व्यक्ती, त्या धसचा कार्यकर्ता असं सगळीकडे चर्चा आहे। त्या भोसलेचं यांना जात माहीत नव्हती, यांनी मराठा 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 म्हणून 2 दिवस रान पेटवलं, तो निघला पारधी समाजाचा। आणि बीजेपीच्या त्या ओबीसी सेलचा तो काहीतरी पदाधिकारी आहे, यांना नंतर कळल्यानंतर यांच्या तो दातखिळी बसली, यांना अक्षरशः ते माघार घ्यावं लागली। म्हणजे ही इतकी घृणास्पद हे लोक कृत्य करत आहेत। मी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून पूर्ण सगळ्या बांधवांना सांगतो, आम्ही या प्रकरणामध्ये त्या जो मारेकरी मारणारा आहे ज्याने चटके दिले त्या व्यक्तीला, त्या धनगर बांधवाला,
त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. पण त्या दिवशी शिवरात्र होती, अख्ख्या भारताच्या लोकांना जगभर महाशिवरात्र उत्साहानं साजरी केली जाते. तर त्या महादेवाचा जो अपमान केला, जो देवांचा अपमान केला, याला पण मोक्का लागला पाहिजे. दोघांनाही सारखाच मोक्का लावून दोघांवर कारवाई झाली पाहिजे. एकालाही सोडलं नाही पाहिजे. त्याची जात पाहून त्याला नाही सोडलं पाहिजे, याची जात पाहून, मराठा समाजाचा जरी असला तर त्याची दौडची पण जात पाहून त्याला सोडलं नाही पाहिजे. आता त्यांनी एक व्हिडिओ केला होता की मी त्या दिवशी तिथे नव्हतो, मी कुठेतरी प्रयागराजला चाललेलो होतो, मी इकडे आहे, असा एक व्हिडिओ देखील प्रसारित झाला. त्याबद्दल काय सांगाल? त्याची काही माहिती तुम्ही? ते दोघं भाऊ आहेत, एक भागवत दौड आणि एक नवनाथ दौड. भागवत दौड जो तुम्ही बघितलं, ज्यांनी चटके दिले, त्याचं नाव भागवत दौड आहे. त्याचे व्हिडिओ आमच्यापर्यंत आले, म्हणजे आम्ही शहानिशा केल्याशिवाय आम्ही कधीच बोलत नाही. त्या भागवत दौडनी ते चटके दिलेले आणि तिथं सगळ्या जाती धर्माचे गावकरी, सगळ्या जाती धर्माचे होते. त्यात साळी माळी सगळे समाजाचे लोक होते. त्याच्यात असं फक्त मराठा समाजाचा नव्हता. सगळे लोक एक झाले. त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तो दारूच्या अवस्थेत होता, नशेमध्ये होता. पुन्हा ओबीसीने आता काय म्हणतो म्हणे की तो दारू पिला म्हणजे काय झालं, महादेव पितेत असं त्यांनी सांगितलं. आणि जो आरोपी आहे तो सांगतो, त्याला विचारलं एका पत्रकाराने, TV9च्या पत्रकाराने त्याला विचारलं की तुम्ही कशासाठी गेले होते तिथं आणि काय करायला गेले होते? काही नाही म्हणे, मी महादेवाचा प्रसाद घेतला होता, तो प्रसाद घेऊन मंदिरात गेलो होतो. म्हणजे हे हिंदू आपण म्हणतो, हे हिंदू धर्माला कलंक लावणाऱ्या काही अवलादी आहे. याच्यामुळे हिंदू धर्म बुडत चाललेला आहे. तर तो भागवत दौड ज्याने चटके दिले त्याचं नाव भागवत दौड आहे. आणि नवनाथ दौड तिथं माजी जिल्हा परिषद सदस्य, त्याचा ना आमचा काही संबंध नाही, त्या पक्षाचा घेणदेणी आमचा काही नाही. आमच्यावर ठपके ठेवले जाते. जरांगे पाटलाचा कार्यकर्ता, आता कोणी येतं आणि जरांगे पाटलासोबत फोटो काढतं म्हणून तो जरांगे पाटलाचा कार्यकर्ता होत नाही. ते स्वतःच्या बापाला जवळ करीत नाही, तर हे शेवटी कार्यकर्ता. ज्याची चूक आहे त्याला हे झालं पाहिजे. पण हे जे ओबीसी नेते जे बरळू राहिले की जरांगे पाटलाचा कार्यकर्ता आहे, जर जरांगे पाटलाचा कार्यकर्ता असं तुम्ही ठपका ठेवताय, मग आता हा जो धनगर समाजाचा जो ज्याने हे कृत्य केलेले त्याच्यावर तुम्ही कारवाई करण्यासाठी तुम्ही मागणी करणार आहे का? आम्ही मागणी करतोय की त्या दौडवर कारवाई झाली पाहिजे. आणि नवनाथ दौडचे सगळे व्हिडिओ आमच्या सोबत आलेले. तो सपत्नीक सगळ्या परिवाराला घेऊन तो व्यक्ती प्रयागराजला दर्शनाला गेलेला होता. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी डिझेल भरलं त्याच्या पावत्या त्यांनी पाठवलेल्या आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आलेल्या आहेत. जिथं डिझेल भरलं त्या देवस्थानाला किती तारखेला होतं, 28 तारखेला ही घटना झालेली आहे. आणि 1 तारखेला हा व्यक्ती जो गोराडे, त्याला 1 तारखेला हे ओबीसी नेत्याने 3 दिवस त्याचं माइंड परिवर्तन करून त्याला त्या ठिकाणी नेलेलं आहे. आणि ह्या गोराडेचं एक स्टेटमेंट आहे की मी नावं टाकायला सांगितली नव्हती, मला यांनी नावं टाकायला लावले. तोही व्हिडिओ माझ्याकडे, तुम्ही मला तोही देतो, तुम्ही तोही दाखवा. त्याच्यात तो व्यक्ती स्पष्ट सांगतोय की नवनाथ दौड त्या ठिकाणी नव्हता. कुठल्या तरी राजकीय देशातून म्हणा किंवा मराठा आरक्षण चळवळीत त्या नवनाथ दौड या व्यक्तीने योगदान दिलेलं आहे म्हणून कोणीतरी टार्गेट करतंय म्हणून नाही, म्हणून हे कृत्य होत आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे, खऱ्याला खरं म्हणलं पाहिजे. जर नवनाथ दौडही या भागवत दौडला तर फाशी झाली पाहिजे. आणि ह्या काय त्याचं नाव ते आठवत नाही मला, गोराडे, त्यालाही फाशी झाली पाहिजे, यालाही फाशी झाली पाहिजे. आणि जर नवनाथ दौड त्याच्यात असेल तर त्यालाही फासावर द्या. तुम्ही चुकीचं कृत्य करणाऱ्याला माफी नाही, हा संदेश जाऊ द्या. संविधानावर आपण चालतो, इथं हुकुमशाही नाही आहे. जरी समोरच्याचं चुकलं होतं, त्यांनी महादेवाच्या मंदिरात येऊन हैदोस घातला, पोलीस प्रशासन होतं, पोलिसाला सांगायला पाहिजे होतं. हे कृत्य करणं निंदनीय आहे.